ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, भीती, फियर प्रत्येक व्यक्तीमध्ये असते आणि ही भीती माणसाला नेहमी खाली पाडत असते. माणसाला जीवनामध्ये यशापासून दूर खेचत असते. माणसामधील जीवनरस आणि विशेष म्हणजे आनंद माणसापासून पूर्णपणे हिरावून घेत असते. आणि जिथे भीती असते तेथे व्यक्ती आपलं मुक्तपणे किंवा स्वतंत्र जीवन जगू शकत नाही. भीती मनामध्ये ठेवणारा व्यक्ती हा नेहमी अविश्वासाच्या अंधारामध्ये जगत असतो. हा नेहमी पापाच्या खाईमध्ये चाचपडत फिरत असतो. कारण भीती त्या व्यक्तीला बंदिस्त करत असते. एका कैदीप्रमाणे बंद करून ठेवत असते आणि स्वतःच्या या तुरुंगामध्ये हा व्यक्ती खितपट पडत असतो. मग ही कुठल्याही प्रकारची भीती असू द्या, आपण केलेल्या ज्या चुका असतील त्या चुकामुळे जी भीती निर्माण होते त्यामुळे व्यक्तीचा आनंद नष्ट होत असतो. कधी कधी एक्झामची भीती, अपयशी होण्याची भीती, बिझनेसमध्ये फेलियर होण्याची भीती, त्याचप्रमाणे जे काही आपण पाऊल उचलतो त्यामुळे आपण खाली खरोखर कोसळेल की नाही, किंवा यश प्राप्त होईल किंवा नाही, बाकीचे लोक माझ्याविषयी चांगले बोलतील की वाईट बोलतील, की माझ्यावरती हसतील, अशा प्रकारची भीती आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या भीतीची नांगी कधीच मोडलेली आहे. खूप वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगून ठेवलेलं आहे की जे लोक तुमचा नाश करू इच्छितात, तुमच्याविषयी वाईट करू इच्छितात, त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका. तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आत्म्याचं संरक्षण करणार आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे भिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर चिमण्यांचं उदाहरण देत आहे, पक्ष्यांचं उदाहरण देत आहे. ते पक्षी आणि चिमणे एवढे बहुमूल्य नसताना देखील परमेश्वर न चुकता त्यांना खावयास देतो. ते मरण पावले तरी सुद्धा त्या प्रत्येक चिमण्यांचा जीव परमेश्वराच्या हातामध्ये असतो. त्या चिमण्यांना परमेश्वर त्यांच्या चेहऱ्याद्वारे त्या चिमण्यांना तो ओळखत असतो. आणि मग परमेश्वर सांगत आहे, आपण त्या चिमण्यापेक्षा 10 पटीने किंवा 100 पटीने अतिमूल्यवान आहोत. आणि मग परमेश्वर नक्कीच आपली काळजी घेणार नाही का? आणि म्हणूनच मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भीती आणून आपण परमेश्वरावरती आपला अविश्वास प्रगट करत असतो. आणि म्हणूनच शरीराचा वध करणारे या लोकांना भिण्यापेक्षा जो स्वर्गामध्ये बसलेला आहे, जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आपल्या आत्म्याचं परीक्षण करणार आहे, न्यायनिवाडा करणार आहे, त्या परमेश्वराची भीती आपण नेहमी मनामध्ये बाळगली पाहिजे. आणि जेव्हा आपण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान देतो, परमेश्वराला उच्च स्थान देतो, परमेश्वराविषयी ते प्रेमाची भीती आपल्या मनामध्ये असते, तेव्हा ही जागतिक भीती आपला काहीच करू शकणार नाही. आपल्याला गेलेला आनंद केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त मिळवू शकतो. आणि म्हणूनच ही फक्त भीती आपला प्रभू येशू ख्रिस्तच आपल्या मनातून काढू शकतो. तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण येऊया. कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला सतावत असेल, आपल्याला बंदिस्त करून ठेवलेलं असेल, त्या भीतीपासून मुक्त करण्यासाठी परमेश्वराकडून आपण विशेष कृपा मागूया. आणि परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे नक्कीच आपल्यामधील ती भीती भस्म करून आपल्याला विशेष म्हणजे धैर्याचा आत्मा, आपल्यामधील सामर्थ्याचा आत्मा तो जागृत करणार आहे. आणि चेहऱ्यावरती ते स्वर्गीय सुख, स्वर्गीय आनंद असल्याचं चिन्ह आपलं नक्कीच देणार आहे. आमेन.